औद्योगिक सुरक्षेसाठी जोखीम मूल्यांकन महत्त्वाचे. औद्योगिक सुरक्षेवर निमातर्फे परिसंवाद. नाशिक औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देताना संभाव्य धोके ओळखून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने मूल्यांकन करणे आवश्यक आहे. सुरक्षा, आरोग्य, पर्यावरण, आग, ऊर्जा जोखीम तसेच व्यवसाय सातत्य यांसारख्या विविध घटकांचे नियमित ऑडिट आणि जोखीम मूल्यांकन केल्यास औद्योगिक दुर्घटना टाळण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन रेडियन्स सेफ्टी सोल्युशन्सचे वरिष्ठ अधिकारी विक्रम राठोड यांनी केले. रेडियन्स सेफ्टी सोल्युशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक सुरक्षा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, रेडियन्स सेफ्टी सोल्युशनचे वरिष्ठ अधिकारी विक्रम राठोड, दीपक पांडे, विनायक पळशेट्टी, उपाध्यक्ष मनीष रावल, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे आदी होते. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केले. औद्योगिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य मिळावे यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असते. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उद्योजकांनी योग्य ती उपाययोजना आधीपासूनच करावी, असे नहार यांनी नमूद केले. यावेळी औद्योगिक आस्थापनांमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे नियम, परीक्षण, संभाव्य धोक्यांची ओळख, आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना तसेच आग व जीवित सुरक्षा याबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. लाइटनिंग प्रोटेक्शन रिस्क असेसमेंट अर्थात विजेच्या संरक्षणासाठी जोखीम मूल्यांकन या महत्त्वपूर्ण विषयावरही सविस्तर माहिती देण्यात आली. इमारत आणि तिच्या सभोवतालच्या परिसराला विजेच्या धक्क्यामुळे किती धोका निर्माण होऊ शकतो याचे शास्त्रोक्त मूल्यांकन या प्रक्रियेत केले जाते. इमारतीची उंची, भौगोलिक स्थान, आजूबाजूचा परिसर, विजेचा संभाव्य प्रकार तसेच त्यामुळे होणारी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान आणि यंत्रसामग्रीचे संभाव्य नुकसान यांचा अभ्यास करून आवश्यक संरक्षणाची पातळी निश्चित केली जाते. IEC/IES मानांकनानुसार वीज संरक्षण प्रणाली, लाइटनिंग प्रोटेक्शन सिस्टीम आवश्यक आहे किंवा नाही याबाबतही या मूल्यांकनातून मार्गदर्शन मिळते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. योग्य जोखीम मूल्यांकनामुळे मानवी जीवन आणि औद्योगिक मालमत्तेचे संरक्षण करता येते. तसेच गरजेनुसार योग्य वज्ररोधक व अन्य संरक्षणात्मक उपाययोजना निवडता येतात. यामुळे यंत्रसामग्रीचे नुकसान, उत्पादनातील व्यत्यय आणि त्यातून होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत होते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. परिसंवादास कैलास पाटील, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, आसिफ शेख यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार न्यूज नाशिकसाठी सहसंपादक नानासाहेब देवरे.